नमस्कार. जमलेल्या सर्व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत आहे. मी आशा करतो की कालचं आपण व्याख्यान नक्की ऐकलं असेल. नसेल ऐकलं तर ते नक्की ऐका. थरारक, रोमांचक, अंगावर काटा आणणारं असं व्याख्यान काल पारजींनी सादर केलं. आजचं व्याख्यान चालू होण्यापूर्वी मी कालच्या व्याख्यानाचं 1 मिनिटात थोडंसं आपण पाठी जाऊ. काय महाराजांचा जन्म होण्याच्या आधी 300 वर्षाआधी आपल्या महाराष्ट्रावरती किंवा बहुधा आपल्या देशावरती परकीय आक्रमणांचं राज्य होतं. ते आपल्यावरती अत्याचार करत होते. हे सर्व शिवाजी महाराज बघत होते व कुठेतरी ह्याला जुलमी अत्याचार थांबले पाहिजेत. आपल्या राज्यात येऊन आपल्यावरतीच अत्याचार थांबले पाहिजेत. यासाठी जिजाबाई व शहाजीराजे यांच्याकडनं प्रेरणा घेऊन शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापन केलं. आता शिवाजी महाराज हळूहळू किल्ले घेऊ लागले. पण या पाचशांना असं वाटलं होतं की शिवाजी महाराज एक मामूली मुलगा आहे, ते काय करणार आहे, साध्या सरदाराचा मुलगा आहे. पण शिवाजी महाराज दख्खनेत हळूहळू आपला जम बसवू लागले, किल्ले घेऊ लागले. फतेखानाला त्यांनी पराभव केला. तेव्हा बिजापूरचे बडी बेगम यांनी अफझल खान या क्रूर सरदाराला महाराष्ट्रात पाठवले. हा सरदार एवढा क्रूर की त्यांनी स्वतःचं वर्णन मूर्तिविनाशक अशा त्याच्या राजमुद्रेत केलेलं. मूर्तींना पाडणं, मंदिरं पाडणं, स्त्रियांची अब्रू लुटणं, हे सगळं आपण ते किती क्रूर होता हे का त्याच्या स्वतःच्या जनानखान्यातले 77 बायकांना त्यांनी एका वेळेस मारलं, हे सगळं आपण काल बघितलं. असा अफझल खान जेव्हा महाराष्ट्रावरती चालून आला तेव्हा शिवाजी महाराजांच्या जवळजवळ दुप्पट सैन्य, घोडदळ, पायदळ, हत्ती, तोफा, उंट हे सगळं घेऊन तो महाराष्ट्रात आला. शिवाजी महाराजांना संपवण्याचं आणि महाराष्ट्रात आपलं राज्य उभारण्याचं हे त्याचं स्वप्न होतं. पण शिवाजी महाराजांनी एका क्षणात डोळ्याची पापणी फिरत एका ह्याच्यात अफझल खानाचा कोतळा बाहेर काढला व अफझल खानाचा वध केला. हे सर्व शक्य झालं ते शिवाजी महाराजांच्या चाणाक्षपणामुळे, दूरदृष्टी यांच्यामुळे. शिवाजी महाराजांकडे आपलेसे मावळे होते, त्यांच्या विश्वासामुळे, त्या सगळ्यांच्या एका टीम वर्कमुळे. आता या सर्व गोष्टींचा अफझल खान सारख्या बलाढ्य सरदाराचा शिवाजी महाराजांनी वध केला. त्याचे पडसाद महाराष्ट्रावरती कसे उमटले, पुढे शिवाजी महाराजांना काय संकट आली, त्या संकटापासनं महाराजांनी कसा आपला बचाव केला, ह्याचं वर्णन आज आपण पारजींच्या वाणीतून ऐकणार आहोत. पारजी, मी विनंती करतो आपण आज पुष्प 3 चालू करावे. स्वभाषा स्वदेशा स्वधर्मास्तवेजे, स्वभाषा स्वदेशा स्वधर्मास्तवेजे, स्वभाग्ये इथे जन्मलो मानितीजे. स्वभाषा स्वदेशा स्वधर्मास्तवेजे, स्वभाग्ये इथे जन्मलो मानितीजे. असा जन्म हेतू जयांच्या उरात, असा जन्म हेतू जयांच्या उरात, अशांची शिवाजी असे जन्मजात, अशांची शिवाजी असे जन्मजात. गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या या ओळींनी आजच्या आपल्या व्याख्यानाची सुरुवात करतोय. 5 दिवसीय व्याख्यानमालेचं हे 3रं पुष्प. म्हणजे 2 दिवस काल झाली, आजचा 3रा दिवस. कुठेतरी आपण मध्यावर आलेलो या सगळ्या विवेचनाच्या. कारण पूर्व इतिहास आपण बघितला, त्यानंतर पहिला पराक्रम आपण बघितला. काल स्वराज्य विस्ताराच्या दृष्टीने महाराजांनी कसे प्रयत्न केले ते आपण बघितले. आणि मग स्वराज्य विस्तार करण्याच्या आड ज्या ज्या परकीय शक्ती यायला लागल्या, त्या परकीय शक्तींना चोप कसा दिला, त्या परकीय शक्तींना स्वराज्यावर आक्रमण करण्यापासून कसं थांबवलं, किंवा आलेली आक्रमण कशी थोपवण्याची तयारी महाराजांनी आणि त्यांच्या मर्दमावळ्यांनी दाखवली. आणि त्या अफझल खानाचा कशा पद्धतीनं पराक्रमानं काटा काढला, हा सगळा इतिहास कालच्या भागात आपण जाणून घेतला. आणि आज मी आपल्याला काल जाता जाता म्हणालो की अफझल खानाला नुसतं छत्रपतींनी मारलं नाही, त्याचे परिणाम काय झाले, त्या परिणामांपासून आपण उद्याच्या भागाची सुरुवात करूया. आज नेमके ते परिणाम सांगतो. कारण मी काल जो आकडेवारी तुम्हाला सांगितलेली होती की इतकी मोठी आकडेवारी, इतकं मोठं घोडदळ, पायदळ, त्यांच्या सैन्यातल्या हत्तींची संख्या जवळपास 80-85,
1200 उंट, 4 सहस्त्र घोडे, हे जे सगळं घेऊन अफजल खान तिथून निघालेला होता. जवळपास 3 वर्ष पुरेल इतकं सामान, इतकी सामग्री त्यानं सोबत आणलेली होती. त्या सगळ्या सामग्रीचा नंतर स्वराज्याला कसा उपयोग झाला ते बघणं महत्वाचं आहे. कारण नंतर महाराजांनी ठिकठिकाणी आपल्या सगळ्या मावळ्यांच्या तुकड्या पेरून ठेवलेल्या होत्या आणि जसं खानाचा वध झाला, खान मारला गेला, त्यानंतर या सगळ्या तुकड्यांनी त्या खानाच्या फौजेवरती आक्रमण केलं. खानाच्या फौजेवरती नुसतं आक्रमणच केलं नाही, तर खानाच्या फौजेची दाणादाण उडवली आणि नंतर अफजल खानाला मारून खानाच्या सैन्यातले 65 हत्ती, 4 सहस्त्र घोडे, 1200 उंट, 3 लाख जड जवाहीर, 7 लक्ष नगर मोहरा तोफा, हा सगळा जो काय माल होता, या ज्या सगळ्या वस्तू होत्या, या चीज वस्तू होत्या, हा सगळा वस्तूंचा सांभार स्वराज्यामध्ये नंतर मग महाराजांनी या सगळ्या मावळ्यांच्या मदतीने दाखल करून घेतला. खानाची स्वारी एका दृष्टीने स्वराज्यावरती चाल करायला आलेली होती, स्वराज्याची नासधूस त्यांनी केलेली होती, पण नंतर खानाचा पाडाव झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी महाराजांनी स्वराज्यामध्ये अतिशय खुबीनं मिळवलेल्या आपल्या लक्षात येईल. तुम्ही प्रतापगडावर कधी गेला असाल, आपल्यापैकी अनेक जण जातील, तेव्हा म्हणजे आज आपण प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत गाड्या वगैरे घेऊन जाऊ शकतो. त्याच्या तिथे अलीकडे खानाची ती कबर खोदलेली आहे, तिथे थडगा आहे खानाचं. दुर्दैवानं मी आपल्याला काल जो सगळा काही इतिहास सांगितला की खान किती क्रूर होता आणि क्रूरतेचं टोक गाठत गाठत तो महाराष्ट्रामध्ये आला होता आणि महाराष्ट्र मुलखावर सुद्धा त्यानं अनंत अत्याचार केले होते, अनन्वित अत्याचार केले होते. ते सगळे अत्याचार करून सुद्धा ते जे खानाचं थडगा आहे ना त्या प्रतापगडच्या पायथ्याशी, दुर्दैवानं आज सुद्धा, आजच्या काळात सुद्धा त्या खानाच्या थडग्यावरती माथा टेकणारे लोक तुमच्या माझ्यामध्ये आहेत. दुर्दैव ही गोष्ट, अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्यानं महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानीचं मंदिर बेचिराग केलं, त्या खानाच्या थडग्या भोवतीची 13 गुंठे जमीन 2012 पर्यंत, म्हणजे मी ही वर्तमानपत्रातली बातमी सांगतो बरं का, ते जे थडगा आहे ना त्या थडग्याच्या आजूबाजूची 13 गुंठे जमीन 2012 सालापर्यंत मित्रांनो हजरत मोहम्मद अफजल तुर्बत या ट्रस्टला भाडे तत्वावर देण्यात आलेली होती. आपण स्वातंत्र्यामध्ये जगतो, आपण स्वराज्यामध्ये जगतो असं आपण अनेकदा म्हणतो. फार अभिमान वाटतो आपल्याला आपण ज्या स्वराज्यामध्ये जगतोय त्याचा, पण या स्वराज्याची धुळधाण उडवायला निघालेल्या खानाचं थडगं असलेली 13 गुंठे जमीन आज सुद्धा भक्तिभावानं पूजली जावी का व्हावं हे स्वराज्यामध्ये? आपण का अजूनही त्या अफजल खान प्रवृत्तीचा नायनाट आपल्या स्वराज्यामधून करू शकलेलो नाही, या देशातून करू शकलेलो नाही? हा प्रश्न कुठेतरी सगळ्या शिवभक्तांनी या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने म्हणा किंवा सतत सातत्यानं आपण शिवाजी महाराजांच्या जयंत्या पुण्यतिथी असो किंवा आपण तो शिवप्रताप दिन साजरा करतो ना 10 नोव्हेंबरला, वर्षभर आपण महाराजांचं नाव कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने आळवत असतो, आठवत असतो. ती जशी कारणं आपण शोधतो तशा ह्या जुन्या जुलमाच्या ज्या निशाण्या आहेत त्या जुलमाच्या निशाण्यांचा अशा पद्धतीने गौरव या महाराष्ट्रामध्ये का होतो याचा कधीतरी सगळ्या शिवभक्तांनी एकत्रित येऊन गंभीरपणे विचार केला पाहिजे. तसा विचार करणं ही काळाची गरज आहे. नाहीतर इथून पुढच्या पिढ्या प्रतापगडाला जातील आणि ती जेव्हा सगळी थडगी बघतील तेव्हा कदाचित चुकीचा इतिहास त्यांच्यापर्यंत जाईल. त्यामुळे वेळीच आपण सावध झालं पाहिजे. त्या काळात महाराज सावध झाले तसे. अफजल खान मारल्यानंतर जी काय एक महाराजांच्या लोकप्रियतेची अफाट अशी लाट महाराष्ट्रामध्ये उचंबळून आली, त्या लाटीचा परिणाम असा झाला की डचांपर्यंत ही बातमी गेली, पोर्तुगीजांपर्यंत बातमी गेली, इंग्रजांपर्यंत ही बातमी गेली. डचांनी लिहून ठेवलेलं आहे महाराजांचं वर्णन अफजल खान वधानंतर. एक धूर्त माणूस, धूर्त राजा, एखादा धूर्त कोल्हा कशा पद्धतीने त्याची शिकार करतो त्या पद्धतीने महाराजांनी अफजल खानाची शिकार केली. म्हणून महाराजांचं वर्णन धूर्त कोल्ह्याप्रमाणे असलेला राजा असं डचांनी करून ठेवलेलं आहे. इंग्रजांनी वर्णन केलंय एक अत्यंत चतुर असा राजकारणी राजपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये धुडगोस घालतोय असं वर्णन इंग्रजांनी करून ठेवलेलं आहे. मी काल आपल्याला जाता जाता म्हणालो ना की खानानं महाराजांवरती आधी हल्ला केला आणि नंतर मग महाराजांनी ती वाघनख काढली आणि ती खानाच्या पोटात खुपसली. आपण का असा विचार करायचा की खानाने आधी हल्ला केला असेल?
महाराजांचं सगळं चरित्र आपण बघा, लक्षात घ्या. ते चरित्र आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की महाराज सातत्याने आक्रमक पवित्र धारण करतात. इथे सुद्धा महाराजांना आई तुळजाभवानीनं, जगदंबेनं स्वप्नामध्ये दृष्टांत दिला होता की तू पुढे जा, तुला कसलीही काळजी करण्याची गरज नाही, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि भवानी तलवारच महाराजांना दिलेली होती. ती भवानी तलवार दिल्यानंतर कदाचित खानानं महाराजांना आलिंगन दिलेलं असेल आणि खानानं वार करायची वाट न पाहताच महाराजांनी त्याच्यावर वार केला असेल. महाराज मुळात आक्रमक होते, पण आपल्याकडच्या इतिहासकारांना अशी कल्पना सोसवत नाही, नाही का? साधारणतः हिंदू म्हणजे सातत्यानं कुणावर आक्रमण न करणारे, सहन करणारे, अशी एक आपल्या हिंदूंची प्रतिमा आहे. कदाचित असंही असू शकतं, इतिहासाला ठाऊक, महाराजांनी सुद्धा कदाचित स्वतःहून खानावरती वार केला असेल आणि मग महाराजांनी खानावरती वार केला म्हणून खान ओरडला असेल, या अल्लाह, दगा दगा, गनीम गनीम, असंही तो ओरडू शकतो. कारण खान आधी ओरडतो, त्याच्यामुळे हा सुद्धा एक ही शंका आहे, या शंकेला वाव आहे की खानावरती महाराजांनी सुद्धा आधी हल्ला केलेला असू शकतो. मुळात आपण या शक्यता नाकारण्याचं काहीच कारण नाही. आपण दुर्दैवानं उगाच अहिंसेचे पाठ जे आपल्याला शिकवले जातात त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. आपण आपला इतिहास जरा तपासून बघूयात. पृथ्वीराज चौहान जेव्हा त्यांना अफगाणांचा तो सतत पराभव करत होता आणि अफगाणांचा पराभव करत करत जेव्हा जेव्हा त्या मोहम्मद घोरीचं आक्रमण व्हायचं तेव्हा तेव्हा हा त्या घोरीला जिवंत सोडायचा, घोरी पुन्हा जायचा आणि पुन्हा त्या पृथ्वीराज चव्हाणाच्या राज्यावरती आक्रमण करायचा. शेवटी पृथ्वीराज चव्हाणाला मोहम्मद घोरीनं जिंकून घेतलं. आतापर्यंत इतक्या वेळा मोहम्मद घोरीनं जर पृथ्वीराज चव्हाणाकडून पराभव पत्करलेला होता, पृथ्वीराज चव्हाण विजयी झालेला होता, पण तरी सुद्धा एकदाही पृथ्वीराज चव्हाणानं मोहम्मद घोरीला कैद केलं नाही. सतत शत्रूला अभय देण्याचा जो आपला इतिहास आहे ना, त्या इतिहासानं आपला घात केलेला आहे. महाराजांनी कदाचित तो इतिहास ओळखला असावा. आणि काय घडलं, जेव्हा पृथ्वीराज चव्हाणाला पराभव पत्करावा लागला तेव्हा गंमत अशी घडली की त्यानं मोहम्मद घोरीनं पृथ्वीराज चव्हाणला अटक केली. नुसती अटक केली नाही, त्याचा पराभव झाला म्हणून त्याला अंध केलं, त्याचे डोळे फोडले. संभाजी महाराजांवर कसा जुलूम झाला ना, तद्वत जुलूम पृथ्वीराज चौहानवर केला. त्याला अंध केलं गेलं आणि अंध करून त्याची हत्या केली गेली. या थराला जाऊन आपल्याकडे राजकारण झालेलं आहे. त्यामुळं आपला धर्म आपल्याला असं शिकवतो की युद्धामध्ये कधीही नीतीनं वागायचं नसतं. रामायणाच्या युद्धाचा संदर्भ घ्या आपण. रामायणाच्या युद्धामध्ये ते जे काय 80, 85, 90 दिवस प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध चाललं मित्रांनो, त्या युद्धामध्ये सुद्धा रावण हा रथारूढ आहे आणि प्रभू रामचंद्र पदाती आहेत. म्हणजे रावण हा रथामधून युद्ध करतोय, पण प्रभू रामचंद्र ते सगळे वानरसेना घेऊन लंकेवर चढाई केलेली असल्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या सैन्यामध्ये रावणाच्या तोडीस तोड असा रथच नाही. ते पदाती आहेत, ते आपल्या जमिनीवरून युद्ध करतायत. रावण मात्र रथात बसून युद्ध सूचना देतो, युद्ध करतो. असं विषमयुद्ध रामांनी लढलं म्हणून आपल्याकडे कुणी रामांना सहानुभूती देण्याचा प्रयत्न करत नाही. मग अफजल खानावर जर छत्रपतींनी, शिवाजी महाराजांनी पहिले हल्ला केला असेल तर अफजल खानाला सहानुभूती देण्याचं कारण काय? तो तर बोलून चालून परकीयच आहे. अशी अनेक उदाहरणं आजचं व्याख्यान संपवताना मी आपल्याला देणार आहे की राजा कसा असावा. छत्रपती महाराजांनी ही जी युद्धनीती वापरली आहे ना, त्या युद्धनीतीतून त्यांनी राजा कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण तुमच्या माझ्या डोळ्यांपुढे घालून दिलेलं आहे. ते उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. आपला हिंदू धर्म आपल्याला कधीच शांत राहायला शिकवत नाही. समोरचा माणूस जर तुमच्यावर चाल करून येत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला आपला धर्म शिकवतो. तो कसा, आणि महाराजांनी आपल्या धर्मात सांगितलेलं हे तत्व वेळोवेळी कसं पाडलं, या नोटवरती आजचं आपण विवेचन थांबवणार आहोत. पण तत्पूर्वी या अफजल खान वधाचे परिणाम व्हायला सुरुवात झालेले होते. कारण गंमत बघा, समर्थांची शिकवण आहे आपल्याला. समर्थांनी सांगितलेलं आहे, देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परवते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही. अफजल खानला मारला त्याचं कारणच हे होतं की तो मुळात विटंबना करायला आलेला होता. त्यामुळे समर्थांनी सांगितल्या तत्वज्ञानानुसारच महाराज इथे वागलेले. त्याचे परिणाम असे झाले की अफजल खानला मारलं, विजापूरच्या पोटामध्ये धडकी बसलीच, पण इंग्रज आणि पोर्तुगीज जे होते, जे नव्यानं स्वराज्याचे शत्रू बनत होते किंवा त्यांची राज्य व्यवस्था या देशामध्ये
कुठेतरी त्यांचे पाय घट्ट करू बघत होते, त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, ते कुठेतरी दचकलेले आहेत. आता महाराजांचा पराक्रम बघा. खानाला त्यांनी मारलं, एक लढाई जिंकली म्हणून महाराज थांबलेले नाहीयेत. त्याचा लाभ घेऊन आता खानाची सेना सैरावैरा धावत सुटलेली आहे. ती धावत सुटलेली सेना बघून आता विजापूरहून लगेच तर आपल्याकडे आक्रमण येणार नाही, म्हणून मग अतिशय धूर्तपणे महाराजांनी एक चाल खेळली. ती चाल म्हणजे प्राप्त परिस्थितीचा लाभ घेऊन विजापूरचा जो जो प्रदेश होता, जो अद्याप स्वराज्यात येणं बाकी होतं, स्वराज्यात घ्यायचं महाराजांनी ठरवलेलं होतं, तो सगळा विजापूरचा प्रदेश महाराजांनी स्वराज्यात आणायचं ठरवलं. आणि मग वाईपासून पन्हाळगड पर्यंतचा सगळा भाग महाराजांनी आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्याची सुरुवातच इतकी विलक्षण होती की महाराजांनी सुरुवातीला चंदनगड घेतला, वंदनगड, चंदनगड आणि वंदनगड हे 2 गड आपल्या ताब्यात घेतले. तिथून मी गावांची नावं आपल्याला सांगत जाईन एक, म्हणजे वाई परगण्यापासून महाराज कसे छापे घालत घालत ही सगळी गावं महाराज आपल्या ताब्यात करून घेतात हे आपल्या लक्षात येईल. महाराजांनी खटाव घेतलं, माळणी घेतलं, रामपूर घेतलं, वाळणे नावाचं गाव होतं, आष्टी नावाचं गाव होतं, वडगाव नावाचं होतं, वेळापूर घेतलं, कराड घेतलं, सुप घेतलं, पाली घेतलं, विसापूर, आणि मग ही सगळी गावं घेत घेत महाराजांची ही सगळी सेना कोल्हापूर पर्यंत येऊन धडकलेली आहे. गंमत बघा, खानाचा खात्मा झाला तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659 आणि वाईपासून 11-12 नोव्हेंबरला महाराज जे काही निघाले असतील ते युद्ध करत करत दरम्यानची मी ही गावं आपल्याला आता सांगितली ना, ती गावं घेत घेत महाराज अवघ्या 15 दिवसांच्या आत कोल्हापूर पर्यंत येऊन पोहोचलेले. आणि नुसते कोल्हापूरला ते आलेले नाहीत, तर 15 दिवसात कोल्हापूरला पोहोचले. आणि कोल्हापूरच्या पासून 10 मैलांच्या अंतरावर पन्हाळगड आहे. पन्हाळगड त्यांनी घ्यायचं ठरवलं. प्रचंड कापाकापी झाली. रात्री पन्हाळगडावरती त्यांनी फौज आपली दाखल केली. प्रचंड कापाकापी झाली आणि त्या सगळ्या प्रचंड रणधुमाळीमध्ये, त्या धुमश्चक्रीमध्ये महाराजांचा भगवा, या हिंदवी साम्राज्याचा भगवा त्या पन्हाळगडावरती लागला, पन्हाळगडावरती फडकला. ती तारीख होती 28 नोव्हेंबर 1659. 10 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 18 दिवसामध्ये, म्हणजे खर तर एखादी मॅरेथॉन आपण कशी खेळतो ना, ती मॅरेथॉन जशी खेळावी तशा पद्धतीने महाराजांनी हा सगळा इतिहास घडवलाय. त्या मॅरेथॉनच्या पद्धतीने महाराजांनी ही सगळी ठाणी जिंकून घेतलेली आहे. कुठेही महाराज थांबायलाच तयार नाही. आणखी एक ऐतिहासिक महत्व सांगतो. पन्हाळगड घेण्यामागचं महाराजांचं एक वेगळं आणखी कारण आहे. ते कारण आपल्याला माहिती पाहिजे. अफजल खान म्हणा किंवा ही जी सगळी संकट स्वराज्यावरती चालून येत होती, ती संकट विजापूरवरून येत होती, लक्षात घ्या. आणि आपण जर भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर पन्हाळगडापासून म्हणजे कोल्हापूर पासून विजापूर हे फक्त 1.5 दिवसांच्या घोडदौडीच्या रपेटीच्या अंतरावर आहे. आपल्यापैकी अनेकांना हे माहिती नसेल. म्हणजे पन्हाळगड हा जणू काही सीमारेषेवरचा गड आहे. पन्हाळगडापर्यंत जर स्वराज्याची सरहद्द वाढवली आपण, तर कुठेतरी त्या विजापूरच्या आदिलशहाला एक जरब बसणार होती. लक्षात घ्या की आत्ता आपण 3 वर्ष पुरेल एवढं अफजल खानाचं सैन्य या शिवाजीवरती सोडलं होतं. आणि आत्ता त्या अफजल खानाचं पारिपत्य करून हा शिवाजी राजा निघतो. नुसता निघत नाही तर आपली सगळी दौलत काबीज करत करत तो कोल्हापूरपर्यंत पोहोचतो. आणि कोल्हापूरपर्यंत नुसता पोहोचत नाही तर कोल्हापूरच्या जवळ विजापूरहून अवघ्या 1.5 दिवस अंतरावरच्या रपेटीवर दौडीवरचा असलेलं गाव म्हणजे वाई ते पन्हाळा हा सगळा प्रदेश एकत्रित करून तो पन्हाळा सुद्धा काबीज करतो. किती लोकविलक्षण गोष्ट आहे ही. या साम्राज्य असा साम्राज्य विस्तार याआधी कधी इतिहासात झाला असेल का कल्पना नाही, पण महाराजांनी तो करून दाखवला. मग आदिलशाहीचे पुन्हा एकदा धाबे दणाणायला सुरुवात झाली. नुसते धाबे दणाणले नाही तर मग दरम्यानच्या काळामध्ये फाजल खानला त्यांनी पाठवलं. फाजल खान आला, त्याच्याही पदरी निराशा आली. मग नंतर रुस्तुमे जमान आला. रुस्तुमे जमानला महाराजांनी धूळ चारली. आणि आता मग कुठला मोठा सरदार पाठवायचा. मग दरम्यानच्या काळामध्ये विजापूरवरती आधी काहीसा नाराज असलेला जंजिऱ्याचा सिद्धी त्या विजापूरच्या आदिलशहाला दिसायला लागला. या सिद्धीचं आणि आदिलशहाचं अजिबात पटत नव्हतं बरं का. अनेकांना माहिती नसेल, त्याचं अजिबात पटत नव्हतं. पण राजकीय परिस्थिती अशी उडवली की त्या जंजिऱ्याच्या सिद्धीनं त्याचं इमान हे आदिलशहाकडे जरासं कबूल केलं. त्याला ते करावं लागलं.
आणि मग आदिलशहाला आहे ती संधीच पाहिजे होती की हा आता शरण होऊन आपल्याकडे आलेला आहे, तर आपण याच्या डोक्यावर जरासा हात ठेवावा. म्हणून आदिलशहानं गंमत, खरं तर आदिलशहा प्रचंड घाबरलेला होता बरं का. शिवाजी महाराजांनी हे जे काय मॅरेथॉन पद्धतीने वाई ते कोल्हापूर हा जो काय प्रदेश घेतलेला होता ना, त्यानंतर फाजल खानला पाठवलेलं होतं. फाजल खानाचा पराभव झालेला होता. रुस्तुमे जवानला पाठवलेलं होतं. रुस्तुमे जवानचा सुद्धा पराभव झाला होता. सरदार नाही राहिलेले शिल्लक आता आदिलशहाकडे पाठवायला महाराजांविरुद्ध. आदिलशहा किती सावध झाला बघा. सिद्धी जोहर हा अतिशय आडदांड माणूस. सिद्धी जोहर अत्यंत आडदांड. पुढे तो कधी काय करेल याचा अजिबात नेम नाही. आणि मग अशा पद्धतीनं सिद्धी जोहरच्या डोक्यावर हात ठेवायचं म्हणून आता तू आलाच आहेस ना, आलाच आहेस तर मग आपण आता असं करूया, तुला मी एक कामगिरी देतो आणि ती कामगिरी दिल्यानंतर आपल्याला असं करता येईल की तुला मोठं काहीतरी बळ हवंय ना, तुला काहीतरी स्वतःचं कर्तृत्व दाखवायचंय, तर मग जा शिवाजी राजांच्याकडे आणि त्या शिवाजीला जसा असशील तसा पकडून आण. अशा पद्धतीची कामगिरी त्या सिद्धी जोहरवर पोहोचवली. पण इथे आदिलशहा किती सावध होता बघा. त्यानं फक्त सिद्धी जोहरला पाठवलेलं नाहीये, त्याच्यासोबत सैन्य दिलं. त्या सैन्याचा उल्लेख मी नंतर करेलच, पण दरम्यानच्या काळात सांगू द्या की कोकणातली जी काही सगळी ठाणी होती जी आदिलशहाच्या ताब्यामध्ये होती, ती सगळी ठाणी एकत्र करून त्या सगळ्या ठाण्यांवरचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना आदिलशहानं पत्र लिहिली आणि त्यांना पत्रात लिहून सांगितलं की इकडून मी सिद्धी जोहरची फार मोठी सेना पाठवतोय, फार मोठं सैन्य पाठवतोय, तुम्ही सगळे टप्प्याटप्प्यानं त्यांना सामील व्हा. वेंगुर्ल्याला आमंत्रण केलं. बांदलजी वाकनीसांना पत्र लिहिलेलं आहे. बांदलजी वाकनीसांनी पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे मित्रांनो, हा जेव्हा निघाला ना सिद्धी जोहर, तेव्हा त्याच्याकडे किती सैन्य असावं. वेगवेगळ्या पत्रांमध्ये वेगवेगळे उल्लेख आहेत, पण वेंगुर्ल्याच्या बांदलजी वाकनीसांनी लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख आहे. मी मुद्दाम सांगतो ते सैन्य किती होतं. 16 ते 20 हजार नुसते घोडेस्वार होते. म्हणजे आपण म्हटलं ना की त्या अफजल खानाच्याकडे 4-5 हजार होते. दुप्पट तिप्पट चौपट तयारीने हा सिद्धी जोहर निघालेला होता. 16 ते 20 हजार नुसते घोडेस्वार, 35 ते 40 हजारांचं पायदळ घेऊन निघालेला होता. 35 ते 40 हजारांचं पायदळ. अशा वेगवेगळ्या नोंदी वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये तुम्हाला सापडतील. आता पूर्वीच्या अनुभवानं तो शहाणा झालेला होता. मी आपल्याला म्हणालो तो शहाणा झालेला असल्यामुळं त्यानं आजूबाजूच्या सगळ्या सरदारांना लिहून ठेवलेलं होतं की बाबांनो, तुम्ही अजिबात आता गाफील राहू नका, प्रचंड दारुगोळा सोबत ठेवा. मोठ्याच्या मोठा दारुगोळा घेऊन ही 35 हजारांची फौज निघालेली होती. 35 हजारांची एकत्रित फौज मराठ्यांच्या मुलखानं किंवा शिवाजी महाराजांनी याआधी कधी बघितलेली सुद्धा नव्हती. मुळात सगळे आपले 4-5 हजार पुरतील इतके मावळे, त्यांना लढायला येते 35 हजारांची फौज. सोबत सूर्यराव सुर्वे आहेत, त्याच्यानंतर मालवणचे जसवंतराव आहेत, सावंतवाडीचे भोसले आहेत. या सगळ्यांना आमंत्रण गेलेली आहेत आदिलशहाकडून. ही आमंत्रण अर्ज गेल्यानंतर आणखी एक अर्ज आदिलशहानं रवाना केलेला आहे. तो औरंगजेब बादशहाला. तो असं म्हणतो की या शिवाचा उपद्रव जर आपल्याला थांबवायचा असेल, कारण हा आता माझ्या मुलखात येतोय, काही काळानंतर तो तुमच्याही मुलखात धुडगूस घालेल. मी इकडून माझी प्रचंड अशी फौज पाठवतोय, तुम्ही असं करा, तुमची सुद्धा फौज तिकडून पाठवा. अशा पद्धतीचा अर्ज सिद्धी जोहर विजापूरहून निघायच्या वेळेसच पाठवून दिलेला आहे. आणि या सगळ्या काळामध्ये महाराज मिरजेला होते. मिरजेहून महाराज पन्हाळगडावरती आले. कारण मी आता आपल्याला म्हणालो की पन्हाळगडापासून विजापूर अगदी जवळ, म्हणजे 1.5 दिवस फक्त 1.5 दिवसांचं ते अंतर आहे. आणि त्या 1.5 दिवसांमध्ये ती 1.5 दिवसांची रपेट केल्यानंतर जर पन्हाळगडावर ही फौज येऊ शकते, हे सैन्य येऊ शकतं. आता एवढं मोठं 35 हजारांचं सैन्य आणायचं म्हणल्यानंतर अर्थात ते 1.5 दिवसात आलं नसणार, पण तरी सुद्धा महाराज किती विलक्षण होते बघा. महाराजांच्या डोक्यामध्ये काय कल्पना, काय युद्धनीती होती बघा. ते पन्हाळगडावरतीच का गेले? त्यांनी प्रतापगड किंवा राजगड का निवडला नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. महाराज पन्हाळगडावरती याच्यासाठी गेले की आतापर्यंत पुण्यापासून, वाईपासून कोल्हापूर पर्यंत सगळा मुलूक महाराजांनी अतिशय शिस्तीनं स्वराज्यामध्ये आणलेला आहे. विजापूरकडून येताना आणि स्वराज्यातून इकडून जाताना पन्हाळगड हे एक टोक आहे.
पन्हाळगडापासून खऱ्या अर्थानं स्वराज्यात आत यायला सुरुवात होती. सिद्धी जोहरचं सैन्य जर पन्हाळगडाच्या पुढे स्वराज्यामध्ये यायला लागलं तर इतकी प्रचंड फौज स्वराज्यामध्ये येईल आणि हकनाक स्वराज्याचं नुकसान करेल. म्हणून महाराजांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा सिद्धी जोहरच्या फौजेला पन्हाळगडावरती म्हणजे बाउंड्री लाईन वरती म्हणजे सीमारेषेवरती रोखायचं ठरवलं. ही युद्धनीती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी एवढी मोठी सिद्धी जोहरची फौज जर स्वराज्यात येऊ दिली असती तर स्वराज्याची प्रचंड धुळधाण या फौजेनं उडवलेली असती. सावध होते मित्रांनो, लक्षात घ्या. महाराज प्रचंड सावध होते या सगळ्या बाबतीमध्ये. त्यामुळे ते मिरजेहून निघाले, ते पन्हाळगडाला आले. पन्हाळगडाला आल्यानंतर पन्हाळगडला वेढा पडला. नुसता वेढाच पडला नाही तर सोबत सिद्धी जोहरनं जे काही सैन्य आणलेलं होतं त्या सैन्यातल्या ज्या तोफा होत्या त्या तोफा लांब पल्ल्याच्या नव्हत्या आणि म्हणून मग लांब पल्ल्याच्या तोफांची कुठेतरी सिद्धीला गरज पडली आणि त्याने इंग्रजांचं सहकार्य मागितलं. एकीकडे ते हिरवं निशाण तिथे येऊन फडकलेलं होतंच, पण त्या हिरव्या निशाणाच्या बरोबरीनं इंग्रजांचा युनियन जॅक सुद्धा मदतीला आला. बघा, शत्रू जेव्हा येतो तो फक्त एकाच बाजूनी येत नाही, 3-4 बाजूंनी शत्रू पुन्हा पुन्हा आक्रमण करत असतो. महाराज पन्हाळगडावरती होते आणि इकडून हेनरी लिव्हिंग्टननी त्याच्या तोफा सिद्धी जोहरला द्यायचं कबूल केलं. त्या कबूल करण्यामागचं कारणच हे होतं की ती सिद्धी जोहरने त्याला आमिष दाखवलेलं होतं की यावेळेस जर तुमच्या तोफा अत्यंत चांगल्या दर्जाच्या ठरल्या, आम्हाला जो परिणाम साधायचा आहे तो परिणाम जर त्यांनी साधून दिला तर आम्ही या अशा तोफांची आणखी मागणी तुमच्याकडनं करू. इंग्रज या देशामध्ये व्यापारासाठी आलेले होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांचा व्यापार वाढवणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी नाही म्हटलेलं नाहीये. उलट आपला व्यापार कसा वाढेल, अधिकाधिक पद्धतीने आपल्याला पैसा कसा मिळवता येईल हाच प्रयत्न इंग्रजांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांना पैसा मिळतो म्हटल्यानंतर हेनरी लिव्हिंग्टन लगेचच सिद्धी जोहरच्या तिथे त्याच्या तोफा घेऊन हजर झाला. आता गंमत बघा, महाराजांनी सुद्धा तिकडून सगळी जय्यत तयारी केलेली होतीच, पण महाराजांच्या मनामध्ये कल्पना अशी होती की नेतोजी पालकर हा मागावून येईल, सिद्धी जोहरच्या सैन्याला मागून तो कुठेतरी आक्रमण करेल आणि तो जेव्हा मागून आक्रमण करत असेल तेव्हा आपण इथे पन्हाळगडावरची आपली जी सगळी थोडी बहुत फौज आहे ती फौज गडाचा दरवाजा उघडून हर हर महादेव म्हणत त्या सिद्धीच्या सैन्यावरती सोडू, तिकडून मागून नेताजी पालकरची फौज, समोरून आपली फौज, अशा दोन्ही फौजांच्या कात्रीमध्ये जर त्या सिद्धीची सगळी सेना अडकली तर मग हा म्हणता आपल्याला इथून सुटून जाणं शक्य होईल, असा बेत महाराजांच्या मनामध्ये होता. पण नेतोजी पालकरच्या फौजेकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. ती फौज अफजल खानाच्या वधानंतर 7-8 महिने सातत्यानं लढत होती. त्या फौजेला सुद्धा विराम मिळाला नव्हता. तरी सुद्धा जेव्हा नेतोजीला ही बातमी लक्षात आली की असा असा पद्धतीचा वेढा पडलेला आहे तेव्हा तो इतका खवळला, इतका चवताळला की तो इकडच्या दिशेनं चालून येण्याऐवजी म्हणजे पन्हाळगडाकडे येण्याऐवजी त्याला असं वाटलं की ज्या विजापूरहून यांची फौज आली आहे त्या विजापुरावरच आपण गर्दी करूया, त्या विजापुरावरच आपण हल्ला करूया. त्या आवेशाने तो त्या विजापुरावरती हल्ला करायला गेला. विजापूरवरून खवास खान हा त्याचे ताज्या दमाचे सगळे शिपाई घेऊन बाहेर पडला आणि त्या ताज्या दमाच्या सैनिकांनी युद्ध लढायला सुरुवात केली. 7-8 महिने लढलेल्या, पुचलेल्या, झिजलेल्या नेतोजी पालकरच्या सैन्यासोबत. पण इतिहासकारांनी नोंदी आपल्याकडे करून ठेवलेल्या आहेत की नेतोजी पालकरनी इतकी निकराची झुंज दिली, प्रति शिवाजी म्हणत ना त्यांना, इतकी निकराची झुंज दिली की आता जवळपास तो विजापूरच्या टप्प्यावर येऊन पोहोचलाय की आता आणखी काही क्षण, आणखी काही वेळ लढाई झाली की विजापूर काबीज केलं म्हणून समजा. इतकी टोकाची लढाई झाली पण तरी सुद्धा हळूहळू विजापूरहून आणखी 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 फौज येऊ शकत होती. पण इकडून मात्र नेतोजी पालकरच्या फौजेला, ज्याला आपण बॅकअप म्हणतो, तो बॅकअप मिळायची कुठूनच संधी नव्हती ना. नेतोजी पालकरला माघार घ्यावी लागली. ती माघार घेऊन नेतोजी पालकर तसाच स्वस्त बसला नाही तर तो थेट आऊसाहेबांच्या चरणाशी येऊन दाखल झाला. आऊसाहेब तेव्हा राजगडावर होत्या, चिंताक्रांत होत्या. आऊसाहेब तब्बल 11 महिने झालेले होते त्यांची आणि शिवबाराजांची भेट झालेली नव्हती. 11 महिने त्या आईची आणि मुलाची आता भेट झालेली नव्हती. आपल्याला माहिती आहे अफजल खानाला जेव्हा शिवाजी महाराजांनी गर्दीस मिळवलं तेव्हा ते प्रतापगडावर असताना सईबाई गेल्याची बातमी त्यांना कळलेली होती. सईबाईंचा निरोप घेऊन ते निघालेले होते प्रतापगडावर येण्यापूर्वी. अखेरच्या समयी सुद्धा सईबाईंच्या समीप महाराज नव्हते आणि आता 11 महिने झालेले आहेत. 11 महिने झाले या आईची आणि मुलाची ताटातूट आहे. तरी सुद्धा
लढण्याचा जोर कुठेही ओसरलेला नाहीये. बरं, आपला मुलगा कुठे मजा करण्यासाठी गेलेला नाही, तो कुठल्या ट्रिपवर गेलेला नाहीये ना, किंवा आपला मुलगा कुठे नोकरीसाठी गेलेला नाहीये. आपला मुलगा सतत मृत्यूच्या या दाढेतून त्या दाढेमध्ये प्रवास करतो. अफजल खान झाला, अफजल खानानंतर फाजल खान आला, फाजल खान गेला, त्याच्यानंतर रुस्तुमे जमान आला, रुस्तुमे जमान जात नाही की सिद्धी जोहरचं सैन्य येऊन टाकलेलं आहे. सातत्यानं अशा एकानं दुसऱ्या संकटाशी महाराजांचा सामना सुरूच आहे. अशा वेळेस आऊसाहेब इतक्या प्रचंड अस्वस्थ झाल्या. मी पहिल्या दिवशी आपल्याला आऊसाहेब कशा होत्या हे सांगितलं. आऊसाहेबांमध्ये आणखी प्रचंड एक रणरागिणी सारखा गुण म्हणजे त्या अफजल खानाचं जे काही शिर कापलं ना, ते शिर नंतर महाराजांनी राजगडावर आऊसाहेबांना दाखवण्यासाठी पाठवलेलं होतं. इतक्या धीराच्या होत्या आऊसाहेब. आणि आता चहूबाजूंनी स्वराज्यावरती संकट आलेलं आहे, माझं मूल एकटं तिथे खितपत पडलेलं आहे, माझं मूल खितपत पडलंच आहे, त्याला वाचवायला दुसरं कोणी जाऊ शकत नाही म्हटल्यानंतर काय विलक्षण माऊली ती. आऊसाहेबांनी स्वतः खडगं उपसलं. सकल सौभाग्य संपन्न आऊसाहेब शस्त्र संपन्न झाल्या, शस्त्र सज्ज झाल्या. मोत्यांच्या माळा, हिऱ्या मोत्यांची दागिनं स्वर्गासारखे, स्वर्गातल्या अप्सरांना शोभावेत असे सगळे अलंकार, एखाद्या देवीला शोभावेत असे सगळ्या अलंकारांनी मढवावं, अशा पुण्यश्लोक आऊसाहेब हातामध्ये खडग धरतायत, अंगावरती युद्धाची वस्त्र परिधान करतायत. पुत्र प्रेमाची ती आर्तता आऊसाहेबांना अजिबात स्वस्थ बसू देत नाहीये आणि आऊसाहेब लढण्याची तयारी करतायत. इतक्यात नेतोजी पालकर विजापूरहून जे निघाले ते थेट मी आपल्याला म्हणालो तसे राजगडावर दाखल झाले. आणि अशा पद्धतीनं आवेशयुक्त आऊसाहेबांचा तो सगळा पसारा, ती सगळी तयारी नेतोजी पालकरांनी बघितली. शरम वाटली नेतोजींना की मी इथे असताना, छत्रपतींच्या सैन्याचा सेनापती इथे असताना खुद्द छत्रपतींच्या मातोश्रींना लढण्याची तयारी करावी लागते आणि अंगामध्ये चिलखत घेऊन आणि हातामध्ये भाला घेऊन, तलवार घेऊन लढायला जावं लागतं. अरे काय वेळ यावी. 7, 8, 10 महिने दमलेला नेतोजी आऊसाहेबांचा तो रणरागिणीचा रौद्रावतार बघून अशा पद्धतीनं संतप्त झाला, अशा पद्धतीनं वीरश्री त्याला चढली की ताडकन राजगडावरती तो निघाला. आणि राजगडावरती निघाल्यानंतर थेट तो पन्हाळगडच्या दिशेने निघायला लागला. पन्हाळगडच्या दिशेनं नुसता निघाला नाही, पन्हाळगडपर्यंत पोहोचून सुद्धा आला. नेतोजी दौडतोय. नेतोजीचा जे सैन्य आहे ना, ते सिद्धी जोहरच्या सैन्यापुढे चतकोर सुद्धा नाही. त्याचं इतकुस सैन्य त्या नेतोजीचा इतक्या मोठ्या आभाळा एवढ्या सैन्याला खऱ्या अर्थाने कुठे टक्कर देऊ शकणार होतं का? नेतोजींनी प्रयत्न केला नाही अशातला भाग नाही, पण तो प्रयत्न सुद्धा अपयशी ठरला. शत्रूचा जोर प्रचंड वाढलेला होता. नेतोजीचा प्रयत्न सुद्धा अपयशी ठरला. आणि याच वेळेस महाराजांच्या कानावर अजून एक बातमी येऊन धडकली. मी आपल्याला म्हणालो ना, जेव्हा सिद्धी जोहरला इकडच्या लढाईवरती पाठवलं तेव्हा विजापूरच्या आदिलशहानं औरंगजेबाला अर्ज लिहिलेला होता आणि औरंगजेबाला त्या अर्जामध्ये असं म्हटलेलं होतं की मी इकडून सिद्धीला पाठवतोच आहे, पण उद्या हा शिवाजी तुझ्या मुलखावर सुद्धा कदाचित आक्रमण करेल, त्यामुळे तू असं कर की तिकडून सुद्धा आम्हाला सैन्य पाठव, तिकडून सुद्धा आम्हाला रसद पाठव. हा अर्ज तोपर्यंत दिल्लीला पोहोचलेला होता आणि स्वराज्यावर दुहेरी संकट ज्याला आपण म्हणतो ना, दुहेरी तिहेरी, तिकडून शाहिस्ता खानाची स्वारी निघालेली होती. म्हणजे इकडे महाराज आणि त्यांचे सगळे मर्द मावळे पन्हाळगडावरती अडकलेले आहेतच, पण दुसरीकडे गंमत अशी आहे की स्वराज्यावरती दुसरं संकट अगदी चालून आलेलं आहे. आणि ते दुसरं संकट कुठलं आहे तर ते शाहिस्ता खानाचं संकट. आणि ते संकट नुसतं तिकडून निघालं नाही तर अगदी थोड्या वेळामध्ये त्यानं पुण्याला येऊन तळ ठोकला. पुण्याला येऊन शाहिस्ते खानानं नुसता तळ ठोकला नाही, पुण्याच्या जवळ चाकणला जो किल्ला होता ना, त्या चाकणच्या किल्ल्याला या शाहिस्ते खाननं वेढा देऊन ठेवला. म्हणजे कल्पना करा आता या संकटाचा कसा बरं सामना करावा महाराजांनी, कुठल्या शब्दामध्ये महाराजांचं धैर्य वर्णावं, कुठल्या शब्दामध्ये महाराजांचं साहस वर्णावं. इतकी चहूबाजूंनी संकट स्वराज्यावरती येत आहेत. एकीकडे सिद्धी जोहर आलेला आहे, दुसरीकडे शाहिस्ते खान आलेला आहे. सगळ्या निष्ठावान आपल्या अधिकाऱ्यांची, सगळ्या निष्ठावान मंडळाची महाराजांनी बैठक बोलवली पन्हाळगडावर. त्र्यंबक भास्कर होते, गंगाधर पंत होते,
हिरडस मावळातले बाजी प्रभू फुलाजी प्रभू देशपांडे होते. महाराजांनी या मुत्सद्द्यांसोबत चर्चा केली. चैत्रापासून 4 महिने गेलेले होते. हत्यार उभं करून आपण शर्थपणे झुंजतो आहोत, पण त्या झुंजण्याला योग्य ते फळ मिळत नाहीये हे महाराजांच्या लक्षात येत होतं. दुसरा उपाय नव्हता. शाहिस्ते खान तिकडे येऊन बसलेला होता. त्यानं स्वराज्याची अधिक नासधूस करायला सुरुवात करण्यापूर्वी पन्हाळगडावरून सुटणं नक्की होतं, सुटणं गरजेचं होतं, त्याशिवाय इलाज नव्हता. आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे तिथून जर सुटका केली नसती तर सिद्धी जोहरशी उघड्या मैदानात लढावं लागलं असतं. आणि जसजसे दिवस जात होते तसतसे पन्हाळगडावरची सुद्धा कुमक, पन्हाळगडावरची सुद्धा सामग्री कमी कमी होत चाललेली होती. महाराजांनी आपल्या सगळ्या विश्वासू सहकाऱ्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांना एक धाडसी योजना सांगितली की आता निघालं पाहिजे, आता थांबून उपयोग नाही. महाराजांनी योजना सांगितली. अत्यंत धोक्याची ती योजना होती. नुसता धोकाच नव्हता तर जीवावरची जोखीम होती. ती योजना खरंच प्रत्यक्षात अंमलात आणणं म्हणजे. महाराजांची ती योजना ऐकून तरी सुद्धा मावळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुललं. त्यांचे चेहरे त्या अंधाऱ्या रात्री त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये उजळून निघाले. काय होती ती योजना? महाराजांनी ती योजना सांगितलेली होती आणि त्या योजनेवर हुकूम महाराजांनी पन्हाळगडच्या खोऱ्यातला आसपासचा प्रदेश बघण्यासाठी त्यांचे गुप्तहेर खात्याची सगळी माणसं रवाना केली. रात्रीच्या अंधारात पन्हाळगडावरून ही सगळी महाराजांच्या गुप्तहेरांची तुकडी निघाली. आजूबाजूला खानाचं जवळपास 35-36 हजाराच्या सैन्याचा, सिद्धी जोहरच्या सैन्याचा तळ पडलेला आहे. आणि त्या तळापैकी एखाद्याला जरी लक्षात आलं असतं, एखाद्याला जरी या महाराजांच्या गुप्तहेरांचा सुगावा लागला असता तर त्या किर्र अंधारातून आणि त्या गर्द झाडीतून न जाणे एखादा बाण सरकन एखाद्याच्या छातीत घुसला असता, न जाणो मागून एखादी तलवार पाठीतून घुसली असती आणि तिथल्या तिथं मृत्यू सामोरा गेला असता. अशा परिस्थितीत महाराजांच्या गुप्तहेर खात्याची माणसं खाली उतरली. नुसती उतरलीच नाही तर कामगिरी फत्ते करून आली. काय जोखीम होती महाराजांच्या एका शब्दावर, ही जोखीम उचलायला ही माणसं तयार झाली. काय या माणसांचं काळीज असेल. त्या माणसांच्या काळजावरती 3च शब्द कोरलेले होते. ते होते शिवाजी आणि स्वराज्य. हेच शब्द, हीच अक्षर त्या मावळ्यांना दिसत होती. त्या गुप्तहेर खात्यानं महाराजांना एक आडवाट दाखवली होती की ज्या आडवाटेनं आपल्याला हा गड उतरता येईल. पण खानाचं सैन्य, ते जे सगळे हशप आणलेले होते, ते हशप डोळ्यात तेल घालून पहारा करत होते. त्यांचा पहारा ढिला केल्याशिवाय महाराजांना गड उतरता येणार नव्हता. महाराजांनी पंतांना सामोपचाराची बोलणी करायसाठी खाली पाठवलं. इतकी वर्ष, इतके महिने, 3.5-4 महिने आपण वेढा घालून बसलेलो. या 3.5-4-5 महिन्यांच्या वेढ्यामध्ये चिटपाखरू सुद्धा गडावरून खाली आलं नाही. मुंगीला सुद्धा गडाचा दरवाजा ओलांडून खाली येता आला नाही. आणि आता मात्र अचानक गडाचे दरवाजे उघडलेले आहेत आणि थेट सामोपचाराची का कसली तरी बोलण्या करण्यासाठी महाराजांचा वकील येतोय असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्या नजरा एकदम खिळल्या, सगळ्यांच्या नजरा एकदम पल्लवित झाल्या. महाराजांचा वकील खानाच्या छावणीत येऊन दाखल झाला. नुसता दाखल झाला नाही, सिद्धी जोहर समोर त्यानं ते पत्र फरमावलं. त्या पत्रामध्ये महाराजांनी काय लिहिलं होतं बघा. काय मुत्सद्दीकरीचं वर्णन असेल महाराजांचं. महाराजांनी सिद्धीला लिहिलेल्या पत्रामध्ये मजकूर असा आहे, खर तर तुम्ही इकडे आलात, आम्ही तुमच्या स्वागतालाच हजर राहणार होतो, पण दुर्दैवाने गेले काही महिने आमची तब्येत प्रचंड बिघडलेली होती आणि तुम्हाला तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या फौजेला सामोरं कसं जायचं याबद्दल आमच्या मनामध्ये भीती होती. पण तुम्ही जेव्हा आला तेव्हाच कुठेतरी तुमच्यावर सामोरं जावं, तुमच्या समोर हजर व्हावं आणि तुमची कृपा घेऊन कृतकृत्य व्हावं, मुक्त व्हावं, असं कुठेतरी मी ठरवलेलं होतं. पण काय, मी भीतीनं ग्रासलेलो होतो. आता मी कुठेतरी इवलीशी हिंमत करतोय. तुम्ही जर मला परवानगी द्याल ना तर मी माझ्या निवडक सरदारांसोबत, माझ्या निवडक विश्वासू माणसांसोबत तुम्हाला सामोरं जाईल, तुमच्या समोर येईल.
अहो सिद्धी जोहरला आणखी काय हवं होतं? त्याला इतका प्रचंड आनंद झाला की जणू स्वर्ग जिंकल्याचा आनंद त्या सिद्धी जोहरच्या सगळ्या सैन्यामध्ये पसरला. आणि परत येता येता पंतांनी मात्र एक विलक्षण कामगिरी केलेली होती की आता झालं, तह झाला, तहाची बोलणी झाली आणि आता उद्याईक महाराज गडावरनं पाय उतार होणार आणि सिद्धी जोहरच्या सामने हजर होणार, त्याच्या समोर हजर होणार. अशा प्रकारची एक अवई पंतांनी जाता जाता त्या सगळ्या सैन्यामध्ये उठवून दिलेली होती. जणू काही त्या अवईमुळं ते सगळं सैन्य कुठेतरी अगदी बिनधास्त झालेलं होतं. त्या सैन्यामध्ये ढिलाई आलेली होती. पंत गडावरती आले, रात्र झाली. तो दिवस होता दिनांक 12 जुलै 1660. महाराज रात्री निघाले. पन्हाळगड ते विशाळगड हे अंतर 20 कोसांचं आहे. महाराजांनी ठरवलेलं होतं. पन्हाळगडावरून निघायचं म्हणजे फक्त पन्हाळगडावरून निघायचं नाही, तिथून पुढे 20 कोसांवरती जो विशाळगड आहे त्या विशाळगडावरती आपल्याला जाऊन थांबायचंय. त्या 20 कोसांवरतीचं अंतर आपल्याला एका रात्रीत पार करायचं आहे बरं का. 600 निवडक मावळ्यांच्या तुकड्या महाराजांनी सोबत घेतल्या. महाराज तयार झाले, एका पालखीत बसले. महाराजांची जशी पालखी होती तशीच आणखी एक पालखी सुशोभित करण्यात आली. ती दुसरी पालखी मात्र रिकामी ठेवलेली होती की रस्त्यामध्ये कुठे आणखी काही दगाफटका झाला आणि गरज पडली तर शत्रूला चकवण्यासाठी, शत्रूला भुलवण्यासाठी त्या पालखीचा आपण उपयोग करू शकतो. 2 पालख्या सज्ज झाल्या. एका पालखीमध्ये महाराज निघाले. महाराजांसोबत 600 हत्यारबंद मावळे निघाले. जगदंब 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 अशा पद्धतीनं जगदंबेचं नामस्मरण महाराज करत होते. महाराजांसोबत ज्यावेळेस वडीलधारी माणसांचं नाव घ्यायचं तर ते वडीलधारी होते बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे. पालखीचे भोई तयार झाले, निघाले. गड उतरायला हळूहळू सुरुवात झाली. पहिली तुकडी निघाली आणि 12 जुलैच्या त्या रात्री प्रचंड पाऊस पडत होता. गडाच्या मागच्या दरवाजांनी एका चिंचोळ्या जागेतून ही सगळी फौज टप्प्याटप्प्यानं गड उतरू लागली. प्रचंड वारा त्या दिवशी थैमान घालत होता. पाऊस मी म्हणून महाराजांवरती, अवघ्या स्वराज्यावरती बरसत होता. मधून मधून विजा कडाडत होत्या. त्या नुसत्या विजा कडाडत नव्हत्या, त्या विजा कडकणाऱ्यानंतर जो काय प्रकाश पडत होता त्या विजांच्या प्रकाशामध्ये चुकून माकून आपण त्या शत्रूला दिसू की नाही अशी धाकधूक या सगळ्या मावळ्यांना वाटत होती. जीव मुठीत धरून, प्राण कंठाशी आणून, जणू पावलांचा सुद्धा आवाज येऊ नये इतक्या सावधतेनं एक एक जण टप्प्याटप्प्यानं गड उतरत होता. गड उतरला गेला होता. गड उतरून सिद्धी जोहरची छावणी सुरू झालेली होती. प्रत्येकाच्या काळजामध्ये प्रचंड प्रचंड मोठ्या प्रमाणात धस्स झालेलं होतं. आता त्या छावणीमध्ये प्रवेश झालेला होता आणि त्या छावणीच्या टोकावरती खानाचे हशब पहारा देत होते. मी आपल्याला म्हणालो त्या हशबांमध्ये एक प्रकारची मरगळ आलेली होती. उद्या तर शिवाजी महाराज इथे आपल्याला येऊन हजर होणार, शिवाजी राजा येणार, त्यामुळे आता पहारा केला काय नाही केला काय अशा पद्धतीनं सगळं सैन्य मरगळलेलं होतं. त्या सैन्यामध्ये या 600 मावळ्यांनी प्रवेश केलेला होता. चालताना जमिनीवरती एक एक पाऊल पडत होतं. रात्रीच्या किर्र अंधाऱ्यामध्ये रातकिड्यांचे आवाज किर्र किर्र करत होते, पण एकेका मावळ्याचं मन शहारून गेलेलं होतं. विजा चमकत होत्या, वारा वाहत होता, वादळ सुटलं होतं. मोठ्या मोठ्या झडपेनं पाऊस महाराजांच्या स्वराज्यावर बरसत होता. मावळे ओले चिंब झालेले होते. थंडीनं त्यांचं अंग कुळकुळत होतं. हातामध्ये तलवारी होत्या, ढाली होत्या. हळूहळू हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत 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 सिद्धीच्या वेढ्यात त्यांनी पाऊल टाकलं. सिद्धीचा अर्धा वेढा संपला. अर्धा वेढा संपून वेढ्याच्या शेवटाकडे जायची वेळ आली. सगळ्यांचे श्वास रोखले गेलेले होते. आपल्या पावलांचे सुद्धा, श्वासांचे सुद्धा, हातापायांचे सुद्धा आवाज होऊ नये याची काळजी प्रत्येक जण करत होता. आणि त्या किर्र झाडीतून महाराज निघाले. महाराज सुटले. 600 मावळे कुणालाही कळू न देता खानाच्या त्या सिद्धीच्या सैन्याच्या त्या वेढ्यातून सही सलामत बाहेर पडले. काय तो आनंद, काय तो आनंद, पण तो आनंद व्यक्त शब्दात करता येत नव्हता. हर हर महादेवच्या घोषणा त्यापैकी प्रत्येकानं दिल्या असतील, पण त्या मनातल्या मनात जाहीरपणे त्या आरोळ्या सुद्धा देता येत नव्हत्या. जाहीरपणे तो आनंद सुद्धा व्यक्त करता येत नव्हता. मित्रांनो, काय असतं पारतंत्र्य? याहून मोठं पारतंत्र्याचं दुःख काय तुम्हाला मी सांगू? तुमचंच राज्य, तुमचाच राजा, त्या राजाच्या बचावासाठी आम्ही आमचा प्राण पणाला लावतोय. पहिला टप्पा आम्ही सर केलाय आणि तो टप्पा सर केल्यानंतर आमच्या मुक्ततेचा आनंद सुद्धा आम्हाला साजरा करता येऊ नये
काय वाईट परिस्थिती आली होती हो या मावळ्यांवरती. पारतंत्र्य हे असतं, हे पारतंत्र्य ते मावळे भोगत होते, हे पारतंत्र्य छत्रपती शिवाजी महाराज भोगत होते. म्हणून त्यांनी लढा उभारला होता देशाच्या स्वातंत्र्याचा. म्हणून त्यांना हा सगळा मराठी मुलूक स्वतंत्र करायचा होता. 600 मावळ्यांची ती तुकडी टप्प्याटप्प्यानं पुढे जात होती. सिद्धीचा वेढा आता मागे पडलेला होता. सिद्धीचा वेढा जरी मागे पडलेला असला तरी सुद्धा गंमत अशी झालेली होती की फक्त तो वेढा महत्वाचा नव्हता, तिथून पुढे विशाळगडापर्यंतचं अंतर कापून जायचं होतं. हद्द जरी संपलेली असली तरी तिथून पुढं विशाळगडापर्यंत जाता जाता प्रचंड मोठं अंतर आणखी कापून काढायचं होतं. पण मग दरम्यान गंमत अशी झाली, कुणालाच काहीच कळेना, कुठून तरी कुठल्या तरी झाडीतून अचानक सर्र झालं. कोणीतरी आपल्याला बघताय का? कोणी आपल्याला बघितलंय का? अचानक कुणाशी तरी त्या अंधारामध्ये नजरानजर झाली की काय, असा संशय महाराजांच्या त्या सगळ्या सैन्याला, त्या तुकडीला आला. लगोलग ही जी दुसरी पालखी होती त्या दुसऱ्या पालखीमध्ये महाराजांच्या सारखाच दिसणारा आणखी एक मावळा तयार होता. तो आणखी एक मावळा दुसऱ्या पालखीत बसवला गेला आणि मग विशाळगडाची जी नेहमीची वाट आहे त्या वाटेनं ती दुसरी पालखी निघाली. त्या पालखीत खरे महाराज नव्हते, पण ती दुसरी पालखी निघाल्यानंतर महाराज एका बाजूनी दुसऱ्या आडवाटेनं विशाळगडाकडे जायला निघाले. सिद्धीच्या सैन्याला पत्ता लागलेला होता. सिद्धीचे ते सगळे गुप्तहेर खात्याचे लोक तातडीनं सिद्धीच्या त्या वेढ्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी सांगितलं की पन्हाळगडावरून कुणाची तरी मोठ्या मावळ्यांची तुकडी विशाळगडाच्या दिशेने जाताना दिसतीये. कदाचित तिथे शिवाजी राजा असला पाहिजे. सगळी मंडळी झोपलेली होती. खानाची सिद्धीची तर झोपच उडाली या बातमीनी. नुसती झोप उडाली नाही, त्याला काय करावं ते कळेना. तो इतका संतापला की लगोलग त्यानं त्याची एक तुकडी पन्हाळगडच्या आपलं विशाळगडच्या वेशीनं पाठवली. विशाळगडच्या मार्गावरती प्रति शिवाजी बसलेली ही दुसरी पालखी आणि अर्धे मावळे जात होते. विशाळगडच्या वाटेवरती दुर्दैवानं हे अर्धे मावळे आणि ती सगळी उरलेली फौज सिद्धीच्या सैन्याच्या हाताशी लागली. काय तो आनंद! पळून जाणाऱ्या साक्षात शिवाजीला आतापर्यंत कुणीही पकडू शकलं नाही. मोठमोठे खान आले, ते खान आतापर्यंत त्या शिवाजीला पकडू शकले नाहीत. आता आमच्या हाती तो शिवाजी लागला, काय तो आनंद! असं म्हणून त्या पालखीतनं त्या शिवाजीला उतरवलं गेलं. शिवाजीला उतरवल्यानंतर खानाच्या सैन्यामध्ये अशी काही माणसं होती ज्यांना माहिती होतं की अरे हा खरा शिवाजी नाहीये, हा तर खोटा शिवाजी आहे. खोटा शिवाजी हे कळल्यानंतर आणखीन खाना त्या सिद्धीच्या पायाखालची जमीनच सरकली. सिद्धीच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानं तातडीनं पुन्हा आदेश दिला आणि पुन्हा नवी तुकडी महाराजांच्या मागावर पाठवली. आता मात्र महाराज, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू आणि उरलेले सगळे मावळे अतिशय आडवाटेनं निघालेले होते. ती आडवाट या गनिमांना सहजासहजी शोधता येणारी नव्हती. तरी सुद्धा गनिम ताकदवर होता. त्यांनी ठरवलेलं होतं की कशा का पद्धतीनं शिवाजीला शोधायचाच. शोधत शोधत खोडखिंडीपर्यंत ही सगळी माणसं चालत आली. रात्री निघालेलं होतं सगळे सैन्य, 600 मावळे. आतापर्यंत सिद्धी मसूद मागून येत होता. खिंड उंच होत होती. सिद्धी मसूदचं सैन्य बाजी प्रभूंना आणि फुलाजी प्रभूंना दिसायला लागलं. बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू महाराजांना म्हणाले, महाराज खिंडा अवघड आहे, अरुंद आहे. मागून येणारा गनिमाचं सैन्य मात्र अफाट आहे. त्याच्याशी आपल्याला लढता येणार नाही. आपण असं करा, विशाळगड तो तिथे समोर नजरेच्या टप्प्यात मला दिसू लागलेला आहे, आपण विशाळगडाकडे कूच करा. इथे सैन्य मी लढवून धरतो, आपण त्याची अजिबात काळजी करू नका. महाराजांना हो म्हणता आलं असेल. अत्यंत काकुळती काळजावरती दगड ठेवून बाजी प्रभू आता अधिकारवाणीला सांगतायत, महाराज प्रश्न स्वराज्याचा आहे, त्या स्वराज्याच्या प्रश्नामध्ये अजिबात हायगाय करू नका. महाराज स्वराज्याच्या प्रश्नी हायगाय करून अजिबात चालणार नाही. अहो लाख मेले तरी चालतील, त्या लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. मी खिंड लढवून धरतो. आपण विशाळगडावरती पोहोचल्या तोफांचे बार करा. तुमचे तोफांचे बार ऐकू आले की लगोलग यांना इथे गर्दीस मिळवून मी विशाळगडाकडे कूच करीन. अत्यंत अत्यंत कठोर अंतःकरणाने महाराजांनी हा निर्णय घेतला. महाराजांना तो निर्णय घ्यावा लागला.
आणि त्यातली अर्धी तुकडी घेऊन महाराज विशाळगडाच्या दिशेनं रवाना झाले. गंमत बघा, मी आपल्याला म्हणालो 600 मावळे घेऊन महाराज निघाले होते. त्या 600 मावळ्यांपैकी काही मावळे जेव्हा त्या सिद्धीच्या सैन्यानं महाराजांना मध्ये बघितलं ना, तेव्हा त्या डमी म्हणजे ती जी दुसरी पालखी तयार केलेली होती त्या पालखीसोबत काही मावळे द्यायला लागले. आता इथे घोडखंडीच्या जवळ अशी परिस्थिती निर्माण झाली की इथे सुद्धा महाराजांना अर्धे मावळे तिथे ठेवायला लागले आणि अर्धे मावळे पुन्हा विशाळगडाकडे सोबत घेऊन जायला लागले. आता बाजी प्रभूंसोबत सैन्य किती थोडं आहे याचा आपण विचार कधीच करत नाही. बाजी प्रभूंचं सैन्य, पुन्हा सांगतो, रात्रभर 12-13 तासांचा प्रवास करून करून थकलेला आहे आणि महाराज निम्मे मावळे घेऊन विशाळगडाकडे निघालेले आहेत. ते विशाळगडाकडे नुसते निघालेले आहेत तर विशाळगडाकडे निघून समोर सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव त्यांची वाट पाहत आहेत. बघा किती उलट्या काळजाची आपलीच ही माणसं. कोण कुठला शिवाजी तिकडून निघून आता इथे येतोय म्हटल्यानंतर त्याला पकडण्याची नामी संधी आपल्याकडे, ती संधी कशी सोडायची? शिवाजीला जर आपण पकडलं तर त्याला तसाच्या तसा बादशाहच्या चरणी आपण रुजू करू. ही संधी सूर्यराव सुर्व्यांना सोडायची नव्हती. ही सगळी आपलीच माणसं, मराठा मंडळी. ही सगळी मराठी माणसं अशी का वागली असतील? एकटे शिवाजी महाराज, त्यांनाच असं वाटलं ना की नाही, आपण लढलं पाहिजे, आपलं राज्य उभं केलं पाहिजे, स्वराज्य उभं केलं पाहिजे, ते रयतेचं राज्य असलं पाहिजे. पण बाकी कुठल्याही मराठी माणसाला असं वाटलं नाही की आपण ते उभं करावं, या सगळ्या 5 शहांना टक्कर द्यावी. महाराजांच्या वाटेमधले अडथळे संपलेच नव्हते. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव त्या विशाळगडाच्या पायथ्याशी त्यांची वाट बघत बसले होते. विशाळगडाच्या पायथ्याशी ते वाट बघतायत. आता महाराजांना खरं तर वेध लागले विशाळगडावरती चढून तोफांचे बार करायचे, कारण इकडे बाजी प्रभू प्रचंड लढतायत. बाजी प्रभू लढतायत. बाजी प्रभूंना जोपर्यंत आपण तोफांचे बार ऐकवत नाही तोपर्यंत बाजी प्रभू त्या खिंडीतनं सही सलामत बाहेर पडणार नाहीत. महाराजांच्या मनात ते, तरी सुद्धा त्यांना सूर्यराव सुर्व्यांशी संघर्ष करावा लागतोय. महाराजांचा जवळपास आतापर्यंत 18-19 तास सलग प्रवास झालेला आहे आणि असा प्रवास करून सुद्धा महाराज निकरानं शर्तीनं सूर्यराव सुर्व्याशी आणि जसवंतरावांशी लढाई करतायत. महाराजांना जवळपास ती लढाई करत 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 सगळा विशाळगड काबीज करायला आणखी वेळ लागलाय. 3-4 तास त्यांचे तिथे गेलेले आहेत आणि 12 जुलैला मध्यरात्री निघालेले महाराज तब्बल 21 तासांचा सतत प्रवास करून तहान, भूक, चहा, पाणी सगळं 21 तासांचा प्रवास. आजच्या काळात बघा, सकाळी 9चा आणि दुपारी 4चा चहा मिळाला नाही तर आपली काय अवस्था होती. अशा काळामध्ये कुठलीही दळणवळणाची आधुनिक साधनं नसताना केवळ पायी चालत चालत, घोडेस्वारी करत करत आणि टप्प्याटप्प्यावर शत्रूशी लढत लढत महाराजांनी सलग 21 तास प्रवास करून पुन्हा सूर्यराव सुर्व्याशी आणि जसवंतरावाशी लढाई करून विशाळगडावरती पोहोचलेले आहेत. त्या विशाळगडावरती पोहोचल्यानंतर सायंकाळी सुमारे 6 वाजलेत आणि सायंकाळच्या 6 वाजेच्या सुमारास ते तोफांचे बार केलेले आहेत. पण इकडं मात्र घोडखिंडीमध्ये काय परिस्थिती आहे? महाराज विशाळगडावरती त्यांच्या देहानिशी जरी पोहोचले असतील तरी सुद्धा त्यांचं मन मात्र त्या घोडखिंडीतच अडकून पडलेलं आहे. हो, महाराजांचा देह फक्त विशाळगडावरती आला, पण त्यांच्या मनाचं काय? त्यांचं मन अजूनही त्या बाजी प्रभूंच्या हृदयाशी, त्या बाजी प्रभूंच्या लढाईशीच गुंतलेलं आहे की आता काय झालं असेल, माझे बाजी आणि फुलाजी तिथे घोडखिंडीमध्ये लढतायत, त्यांचं काय झालं असेल असं म्हणून महाराजांनी आदेश दिले आणि तोफांचे बार करायला सांगितले. तोफांचे नुसते बार करून उपयोग झाला नाही मित्रांनो. इकडं घोडखिंडीमध्ये जोराची लढाई सुरू होती. ती लढाई सुरू असताना काय सांगावं तुम्हाला, बाजी निकरानं लढत होते. त्यांचं सगळे शरीर रक्तबंबाळ झालेलं होतं, रक्ताचा धबधबा वाहत होता. इतका वेळ पावसाच्या पाण्यानं भिजून निघालेलं बाजींचं शरीर आता रक्तामध्ये न्हाऊन निघालेलं होतं. रक्तामध्ये न्हाऊन निघालेलं बाजींचं शरीर, त्यांच्यातलाच कुणीतरी सैनिक, सावरकरांनी बाजी प्रभूंचा पोवाडा लिहिलाय, त्यात विलक्षण वर्णन केलेलं आहे. काय एक एक महाराजांचा शिलेदार, काय एक एक महाराजांचा सरदार. कुठून तरी कुणाची तरी ती गोळी आली, कुठून तरी कुणाचा तरी हल्ला आला. तो हल्ला थेट बाजी प्रभूंच्या काळजावरती घुसला. बाजी प्रभू विवळत विवळत पडले, पडता पडता उठले.
चहूबाजूंनी बळ अंगात आणलं आणि पडणारे बाजी प्रभू उठले, नुसते उठले नाही, कुणीतरी आलं आणि त्या बाजी प्रभूंना म्हणायला लागलं. सावरकरांनी काव्यात्मक पद्धतीने त्या पोहण्याचं वर्णन केलंय. बाजी प्रभूंच्या त्या सगळ्या मावळ्यांपैकी एक मावळा समोर येतोय आणि त्यांना म्हणतोय, थांबा बाजी, जखम पुरी ती बांधू द्या, थांबा. अहो तुम्ही सातत्यानं लढताय, तुमच्या शरीराला जखमा झालेल्या आहेत, जरा थांबा. थांबा बाजी, जखम पुरी ती बांधू द्या, थांबा. हर हर रणीचा ऐकून वीरा, उसळू नका, थांबा. बाजी प्रभू त्याला उत्तर देत आहेत. काय उत्तर देत आहेत बाजी प्रभू? जखम कुठे रे, जखम कुठे रे, असे फक्त मी तृषाक्रांत थोडा. अरे ती जखम नाही, मी जखम कुठे रे, असे फक्त मी तृषाक्रांत थोडा. रिपुरक्ताला पितो घटघटा, सोडा मज सोडा. खरी जखम भू आईस माझ्या, माझ्या हृदयाला जखम छे. अरे हट, कसली ती जखम? खरी जखम भू आईस माझ्या. माझी मातृभूमी आहे ना, त्या मातृभूमीला खरी जखम झालेली, तिच्यावर परतंत्र आलंय, तिच्यावर हे गनिमांचं राज्य. खरी जखम भू आईस माझ्या, ती फोडी हंबरडा. ओढून अरीची आतडी बांधू, पट्टी तिला जोडा. मला शत्रूची आतडी फोडू द्या आणि त्या मातृभूमीची जखम आहे ना, त्या जखमेवरती मला मलमपट्टी करू द्या. भले मराठे लढा असेची, आलो मी सोडा, मला सोडा. मराठ्यांनो, शरीरावरच्या जखमांची पर्वा करू नका, तुम्ही लढायला सिद्ध व्हा. असं बाजी प्रभू द्वेषानं उसळून आपल्या त्या मर्द मराठ्यांना सांगतायत. भले मराठे लढा तसेची, आलो मी सोडा. लढा लढा हो सोडा, मजला म्लेंछ पुरा जोडा. होईल तोफ शिवबाची, दो क्षणी या क्षणींची, खिंड लढवाची. फेडा या ऋण या भूचे, अजी उष्ण बिंदू रक्ताचे. द्या मज मोजूनी मुद्दल साचे, तिला व्याज स्वातंत्र्य देऊनी. फेडा कर्जाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी, रिपूवरी घाला. चला वरी स्वातंत्र्य संगरी, रिपूवरी घाला. असं बाजी प्रभू म्हणतात. तेवढ्या वेळात ते बार झालेत, तोफांचे बार बाजी प्रभूंना ऐकायला आलेले आहेत. आणि मग बाजी प्रभूंनी पहिला बार शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण. दुसरा आवाज आलाय, दुसरा आवाज ऐकताना निज धर्माच्या चरणी, धर्मासाठी लढत होतो मी, त्या धर्माच्या चरणी तो दुसरा बार अर्पण केला. तिसरा बार तिची तनू रक्तबंबाळ झालेली होती, तो जो देह रक्तबंबाळ झालेला होता, त्या रक्तबंबाळ देहानं तिसरा बार झेलला. चौथा बार झाला तोफेचा. कर्तव्याच्या चरणी बाजी प्रभूंनी तो अर्पण केला. आणि पाचव्या बारासरशी बाजी प्रभू त्या घोडखिंडीमध्ये धारातीर्थी पडले. बाजी प्रभूंचं रक्त त्या खिंडीच्या त्या मातीमध्ये मिसळलं. मित्रांनो, बाजी प्रभूंचं नुसतं रक्त मिसळलं नाही, स्वराज्यासाठी लढणाऱ्या, प्राण देणाऱ्या महाराजांच्या एका जिवलगाचं ते रक्त होतं, एका निष्ठावान गड्याचं ते रक्त होतं. हिरडस मावळातले ते बाजी प्रभू देशपांडे, त्यांचं रक्त, बाजींचा तो देह, बाजींचं ते रक्त, शर्वरी नाम संवत्सर शके 1852 च्या आषाढ वद्य द्वितीयेला बाजी प्रभूंच्या आयुष्याचं बिल्वदळ महादेवांच्या चरणी, स्वराज्याच्या चरणी अर्पण झालं. नुसतं अर्पण झालं नाही, काया वाचा मनानं बाजी प्रभू महाराजमय होऊन, स्वराज्यमय होऊन आपल्याला सोडून गेले. महाराजांना दुःख झालं नसेल? महाराजांना प्रचंड दुःख झालं होतं. बाजी गेल्याचं महाराजांना प्रचंड दुःख होतं. पण ते दुःख करायला सवड होती का महाराजांना? मला प्रश्न पडतो. दुःख करायला सुद्धा महाराजांकडे सवड नव्हती, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शाहिस्ते खानाची दुसरी लाट या स्वराज्यावरती आलेली होती. मध्यंतरी 1.5 वर्ष निघून गेलेलं होतं आणि त्या 1.5 वर्षामध्ये महाराजांनी सूर्यराव सुर्वे असोत, जसवंतराव दळवी असोत किंवा टोपीकर इंग्रज असोत, या सगळ्यांना कुठे ना कुठेतरी लढाईमध्ये शह देऊन झालेला होता. त्या दरम्यान कारतलब खान पाठवण्यात आलेला होता स्वराज्यावरती, नामदार खान पाठवण्यात आलेला होता. नामदार खानाचा आणि कारतलब खानाचा सुद्धा काटा काढलेला होता. आणि दरम्यानच्या काळामध्ये दाभूळ ते राजापूर इतका प्रदेश महाराजांनी हस्तगत केलेला होता. त्यांना थांबायला आणि शोक करायला वेळ नव्हता. आता मात्र त्यांना लक्षात येत होतं की 3 वर्ष शाहिस्ते खानाने इथं तळ ठोकून ठेवलेला आहे, आता त्याला इथून हकलला पाहिजे. त्याला कसा घालवायचा? टप्प्याटप्प्यानं कशी फौज वाढत चालली आहे बघा. अफजल खानाची 10, 12, 15 हजारांची फौज,
त्याच्यानंतर सिद्धी जोहरची 30-35 हजारांची फौज, आणि आता शाहिस्ते खानानं आणलेली फौज होती ना, ती फौज 1 लाखाची होती. लक्षात घ्या, 1 लाखाची फौज शाहिस्ता खान घेऊन येतो म्हणजे काय कमाल असेल. त्या 1 लाखाच्या फौजेवरती पुन्हा आपल्याला मोकळ्या मैदानात लढता येत नाहीये. त्याला काय गनिमी कावा करावा, त्याला इथून कसा घालवायचा. मग महाराजांनी डाव ठरवला. अवघड होता, अत्यंत अवघड होता. महाराजांचे हे प्रत्येक डाव म्हणजे जीवावरचा खेळ आहे. अत्यंत अवघड असा डाव. थेट लाल महालात घुसायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. लाल महालात म्हणजे थेट खानाच्या दाढेत घुसण्यासारखं होतं. 1 लाख फौजेनिशी आपल्या 400-500 मावळ्यांसह 1 लाखाच्या फौजेला लढा द्यायला निघणं, आज जर कुणाला अशा युद्धतंत्रांबद्दल सांगितलं तर लोक वेड्यात काढतात. पण महाराजांनी त्या काळामध्ये उत्तम पूर्वतयारी केली ही सगळी युद्धनीती वापरताना. आणि पूर्वतयारी करून ते नुसते थांबले नाहीत, तर ती पूर्वतयारी प्रत्यक्षात त्यांनी उतरवली आणि ती पूर्वतयारी महाराजांनी यशस्वी करून दाखवली. लक्षात घ्या, करावा लागणार होता, डाव टाकावा लागणार होता. मध्यरात्री महाराज निघाले पुण्यापासून, ते पुण्याच्या जवळच ते येऊन थांबले. मध्यरात्री घोड्यावरून पाय उतार झाले. उपवास होता, रमजानचा महिना होता. रमजानच्या महिन्यामध्ये दिवसभर त्यांनी काही खाल्लेलं नसतं आणि मध्यरात्री ते त्यांचा रोजा सोडतात. आणि मग रोजा सोडल्यानंतर सपाटून भूक लागलेली असते, पोटभर मिष्टान्नाचं जेवण झालेलं असतं. मिष्टान्नाचं जेवण झाल्यानंतर सपाटून झोप लागते. नेतोजी पालकरांची आणि मोरोपंतांची एक तुकडी महाराजांनी तयार ठेवलेली होती. महाराजांना त्या पुणे प्रदेशाची खडानखडा माहिती होती. खानाचं लष्कर अर्धवट झोपेत होतं. महाराज निघाले. वाटेत त्यांच्या तुकडीला कोणीतरी अडवलं आणि वाटेत अडवल्यानंतर मोरोपंतांच्या तुकडीने असं सांगितलं की अहो, आम्ही इथे चौकी पाहण्यासाठी गेलेलो होतो, आम्ही तुमच्यातलेच आहोत असं सांगितलं. आता गंमत बघा, आम्ही आता इथे चौकी पाहण्यांवरती गेलेलो आहोत आणि काम संपवून आलेलो आहोत. एवढ्या मोठ्या 1 लाखाच्या त्या सैन्यांमध्ये कोण कोण होते? मी आपल्याला म्हणतोय ना, आपली माणसं किती बेईमान पद्धतीनं स्वराज्याच्या विरुद्ध लढली. फार फार थोडी माणसं होती बरं का. शिवाजी महाराजांना मिळणारी फार थोडी माणसं होती, पण एक एक माणूस हिऱ्यासारखा त्यांनी शोधून घेतलेला होता. खानाच्या सैन्यामध्ये, शाहिस्ते खानाच्या सैन्यांमध्ये कोण कोण होते यादी वाचू? यादी सांगतो, थक्क होऊन जाल. ही सगळी मराठी माणसं. कोण कोण होते? घाटगे होते, जाधवराव होते, कोकाटे होते, गायकवाड होते, खंडागळे होते, पवार होते, भोसले होते, होनप होते. ही सगळी मराठी आडनाव आहे. तुमच्या माझ्या आसपास आपण ती बघतो. ही सगळी मराठी माणसं स्वराज्यासाठी सामील न होता खानाच्या 1 लाखाच्या फौजेमध्ये सामील झालेली होती. त्याच्यामुळे त्याच्या सैन्यामध्ये इतकी बजबजपुरी माजलेली होती. शिवाय ती रायबागन त्यांच्यासोबत होती. कुठलं सैन्य या 1 लाखामधली 400 जणांची तुकडी जर कुठे पहायला गेली म्हटल्यानंतर तिचा कुठे वेगळा शोध घ्यायचा, असं म्हणून महाराजांनी त्या पुण्याच्या चौकीमधून आतमध्ये प्रवेश मिळवला. नुसता प्रवेश मिळाला नाही तर मंडळी निघाली. महाराजांनी योजना आखलेली होती, आता जर खऱ्या अर्थानं आपल्याला लाल महालात प्रवेश करायचा तर तो स्वयंपाकघरातून करायला लागणार आहे. स्वयंपाकघरातून महाराजांनी प्रवेश केला. मुतपाकखान्यात कसं घुसायचं हे त्यांना ठाऊक होतं. मुतपाकखान्यामध्ये ते घुसल्यानंतर चिमणाजींनी प्रवेश केला. बाबाजी, त्यांच्यासोबत 2 तुकड्या होत्या, चिमणाजींची आणि बाबाजींची. त्या दोन्ही तुकड्यांनी प्रवेश केला मुतपाकखान्यामध्ये. मुतपाकखान्यात प्रवेश केल्यानंतर ते सगळे आचारी जेवण बनवत होते. आधी दुर्दैवानं त्या आचार्यांना ठार करावं लागलं. त्यांना ठार केलं नसतं तर तिथंच त्यांना आरडाओरडा सुरू केला असता. आणि दरम्यान खानाचा एक नोकर जागा झाला. त्या नोकरानं मग कुणीतरी आलंय आणि कुणीतरी सप करत त्या मुतपाकखान्यातल्या माणसांना ठार करत सुटले असं त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं जो काय पळ काढला, तो पळ काढून तो थेट शाहिस्ते खानच्या महालामध्ये झोपलेला होता त्या शाहिस्ते खानाच्या शयन महालापाशी तो घुसला आणि दगा दगा गनिम गनिम म्हणून तो ओरडायला लागला. आता आपला कोणीतरी हा सेवक येतोय ओरडत शाहिस्ते खान पूर्णपणे झोपलेला होता. त्याला कळेना हा का ओरडतोय मध्यरात्री. आणि महाराज किंवा शिवाजी वगैरे एवढं मोठं सैन्य करून 1 लाखाच्या छावणीत घुसेल याची तर अजिबातच शक्यता त्यांना नव्हती. त्यामुळे त्याला असं वाटलं की अरे मुतपाकखान्यातली कोणीतरी माणसं असतील, त्या माणसांच्या नावाने तू कशाला ओरडतोयस राजा? मुतपाकखान्यामध्ये उंदरं शिरली असतील असं तो त्याला म्हणाला, तू कशाला ओरडतो? पण नंतर जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आरडाओरडा सुरू झाला, महाराजांची ही सगळी 400 मावळ्यांची फौज जेव्हा त्या लाल महालामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरून त्यांनी जेव्हा लढाई सुरू केली, मराठ्यांची तलवार मराठ्यांच्या तलवारीला जेव्हा भिडायला लागली, तेव्हा मात्र मग खऱ्या अर्थानं आरडाओरडा सुरू झाला. आणि आता मात्र खानाला काही कळेना कुठं जावं. जवळच त्याच्या सगळ्या बायकांचा जनानखाना होतो, तो त्या जनानखान्यात घुसला. महाराजांची आणि त्याची दरम्यानच्या काळात नजरानजर झाली आणि जनानखान्यात घुसल्यानंतर
घेतल्यानंतर महाराज त्याच्या पाठोपाठ त्या जनानखान्यामध्ये घुसले. रात्रीची वेळ होती, चिकाचे पडदे लावलेले होते आणि त्या पडद्याच्या मागे त्या बायकांच्या समक्ष तो लढला. तो मध्ये घुसला आणि नुसता घुसला नाही तर मध्ये घुसून त्या दरम्यानच्या त्या जनानखान्यात तो कुठेतरी लपला. महाराज त्याचा पाठलाग करतायत, नुसता पाठलाग करत नाही तर आता त्या अंधारामध्ये कुठेतरी खान दिसतोय आणि त्या अंधारातच खानांनी आपला भवानीचा वार त्या महाराजांनी त्या भवानीचा वार त्या खानाच्या अंगावरती टोचला, मारला, ठेवला. अंधारामध्ये महाराजांच्या लक्षात आलं नाही पण खानानं जोरात आवाज केला, कुठेतरी तो आरडाओरडा खानानं केला. महाराजांना अंधारा त्या सगळ्या काळामध्ये त्या अंधारामध्ये नीटसं दिसलं नाही. महाराज चटकन मागे फिरले, त्यांना असं वाटलं खान मारला गेला, पण खानाची उजव्या हाताची 3 बोटं कापली गेलेली होती. त्यांच्या लक्षात आलं खान मारला गेला असं म्हणून इकडे बघा सगळी गर्दी झालेली होती, गनिम गनिम म्हणून लोक ओरडायला लागलेले होते. आता मात्र महाराजांनी कामगिरी फत्ते केलेली होती. महाराजांनी कामगिरी फत्ते केली हे जसं इतरांना कळलं तसे हे 400 मावळे इतर शाहिस्तेखानाची जी माणसं गनिम गनिम म्हणून ओरडत होती त्यांच्याच सुरात सूर मिसळून स्वतः सुद्धा ओरडायला लागली गनिम गनिम. आणि त्या सगळ्यामध्ये कधी हा म्हणता त्यांनी सुटका करून घेतली हे कळलं सुद्धा नाही. सुटका नुसती करून घेतली नाही तर बाहेर नेतोजीचं सैन्य तयार होतं. महाराजांनी लगेचच घोड्यावरती रपेट मारली आणि हा म्हणता कुणाला कळायच्या आत महाराज जवळच असलेल्या सिंहगडावर येऊन पोहोचले सुद्धा. याला म्हणतात युद्धनीती. 400 जण 1 लाखाच्या फौजेला लढू शकतात. अशा पद्धतीने 3 वर्ष ज्या खानाने महाराष्ट्र मुलखामध्ये धुमाकूळ घालून ठेवलेला होता, 3 लाखाची फौज त्यानं सोबत आणलेली होती. त्या 3 लाखाच्या फौजेला मराठ्यांच्या 400 लोकांच्या फौजेनं उत्तर दिलं, जशाच तसं उत्तर दिलं. हे महत्वाचं. इथं शिवरायांची युद्धनीती तुम्हाला दिसून येते. 3 मोठी संकट, अफजल खानाचं, सिद्दी जोहरचं आणि शाहिस्तेखानाचं, 3 मोठी संकट महाराजांनी परतवून लावलेली होती. आणि या 3 मोठ्या संकटांनी स्वराज्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात लूटमार केलेली होती. नुसती लूट केलेली नव्हती, स्वराज्याचा बराचसा प्रदेश बेचिराख केलेला होता. आता जर महाराज तरी सुद्धा महाराज स्वराज्य विस्तार करणं थांबवत नव्हते. त्यांनी कोकणातले अनेक प्रदेश घेतले होते. मी आपल्याला म्हणालो वाई ते कोल्हापूरचा प्रदेश त्यांनी घेतलेला होता. आता शाहिस्तेखान गेल्यानंतर पुन्हा पुण्याच्या प्रदेशावरती महाराजांचं लक्ष होतं. पण याच्यासाठी आम्हाला पैसा लागणार होता. तो पैसा कुठे मिळवायचा असा प्रश्न महाराजांना सतत पडत होता. आणि मग पश्चिम किनाऱ्यावरच्या व्यापाऱ्याचं टोक महाराजांच्या लक्षात आलं. त्यांच्या गुप्तहेर खान्याचा प्रमुख बहिर्जी नायकांनी महाराजांच्या दृष्टिक्षेपात सुरत अडून दिली. सुरत म्हणजे दिल्लीच्या खालोखाल वैभव संपन्न असं शहर होतं. बळकट असा भुईकोट किल्ला तिथे होता. औरंगजेबाचे 5000 स्वार सुरतेवरती नेहमी तयार असत. आणि गमत म्हणजे इराणी, तुराणी, अफगाणी, अरबी, हशबी, बोहरी, खोजा, मोगल असे सगळे व्यापारी आपली गलबत लुटून प्रचंड पैसा, भरभरून पैसा तिथून घेऊन जात होते. कराच्या रूपामध्ये कोट्यावधी पैसे सुरतेतनं मिळत होते. दुपटी म्हैस म्हणाना. मग महाराजांनी ती सुरत लुटायचं ठरवलं. अनेकांच्या मनामध्ये गैरसमज असतो, महाराज गेले आणि त्यांनी तिथल्या चुकीच्या म्हणजे सामान्य माणसांना लुटलं, पण तसं नाहीये. सुरत लुटायच्या आधी महाराजांनी तिथे जाऊन तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांना पत्र पाठवलेली आहेत की तुम्ही आमच्याशी बोलणी करायला या, आपण खंडणीची बोलणी करू. खंडणीची बोलणी व्यवस्थित झाली तर त्या बोलणीनुसार तुम्ही आम्हाला खंडणी द्या, आम्ही तुमच्यावरती विनाकारण हल्ला करणार नाही. दुर्दैवानं तसं झालं नाही म्हणून महाराजांना सुरतेची लूट करावी लागली. सामोपचारानं बोलणी करून मगच महाराजांनी पहिला प्रयत्न केलेला होता, पण तसं झालं नाही. तुम्ही ऐकलं नाही म्हणून आम्ही तुमच्यावरती लढायला आलो, म्हणून आम्ही शस्त्र उगारलं असं महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. पत्र पाठवलेली आहेत. सुरत लुटल्यानंतर महाराजांचं पत्र आहे. त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात, आमचं व्यक्तिगत वैर कुणाशीही नाही. आम्ही सुरत लुटली ती औरंगजेबाची म्हणून. का म्हणून औरंगजेब आमच्या सातत्यानं काही काळानंतर प्रदेशात त्याची माणसं पाठवतो, आमच्या प्रदेशावरती वाटेल तसा वचक बसवतो. आमच्या प्रदेशाचं आतोनात नुकसान होतोय, ते नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला सुरत लुटावं लागतंय. औरंगजेबानं 3 वर्ष आमच्या मुलखाची बर्बादी केली, कत्तली केल्या, त्याचा सूड म्हणून आपण सुरत लुटतोय. मी सुरुवातीला आपल्याला म्हणालो राजाची कर्तव्य मी आपल्याला जाता जाता सांगितलं. महाराज दोन्ही बाजूंनी किती न्याय निपुण आहेत बघा.
खानाला स्वतः हल्ला त्यांनी कदाचित केला असेल, तेव्हा महाराज शांत बसत नाही. स्वराज्यावर संकट आलं, शास्ता खानाला पराजित करायचं म्हणून महाराज जीवावर उदार होऊन 1,00,000च्या सैन्याच्या वेढामध्ये घुसतात. महाराज अजिबात दयामाया दाखवत नाही स्वतःवर सुद्धा. राजा हा नेबळट असून कधीच चालत नाही. तो राजा भावनांच्या आधारे निर्णय घेणारा असून कधीच चालत नाही. महाराजांनी सुरत लुटली कारण औरंगजेबानं किंवा आदिलशहानं आधी येऊन स्वराज्याचा सगळा प्रदेश बेचिराग करून टाकला होता. म्हणून मी आपल्याला म्हणालो, युद्धात या सगळ्या गोष्टी माफ असतात. रामाचं आणि रावणाचं युद्ध झालं, त्याचा मी संदर्भ आपल्याला दिला. आपल्याला आपल्या धर्मानं धर्मयुद्ध शिकवलेलं आहे. दुर्योधनासारख्या भयंकर पाप केलेल्या माणसाला श्रीकृष्णानं जेव्हा भीमाकरवी मारलं तेव्हा त्याच्या मांडीवर हल्ला करायला सांगितला, ते सुद्धा युद्धाचे नियम मोडून. कारण मुळात दुर्योधनाची पाप विलक्षण होती. कर्णाला मारला तो सुद्धा त्याच्या रथाचा चाक जमिनीत अडलेला असताना, कारण कर्णानं त्याच्या आधी जी पाप करून ठेवली होती ती विलक्षण होती. शत्रू हा चुकीचा असतो म्हणून त्याला साम दाम दंड भेद या नीतीनं हरवावं लागतं. शत्रूशी कधीही योग्य नीतीनं वागायचं नसतं, हे आपला धर्म आपल्याला शिकवतो. आणि त्या धर्माचा अभ्यास महाराजांनी पूर्णपणे केलेला होता. महाराज निबळट नव्हते. भावनांच्या आहारे त्यांनी कसलाच निर्णय घेतलेला नाही. अहिंसा, समाजवाद किंवा मानवता याच्या गोष्टी आज आपण सांगतो ना, त्या गोष्टी चांगल्या माणसांसाठी, नीतीनं वागणाऱ्या माणसांसाठी सांगायच्या असतात. जो माणूस आपल्यावर हल्ला करतोय, जो माणूस आपल्यावर अन्याय करतोय, त्याला मात्र चकवून भुलवून कसा का होईना मारायचा असतो. सावरकरांनी तत्व सांगितलेलं आहे. ते म्हणतात, विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमासी तो अधम. विंचू देवारात आलेला तो देवपूजेसाठी आलेला नसतो, तेथे पैजाराचे काम, त्याला मारलाच पाहिजे. अधमासी तो अधम हे महाराजांनी ओळखलेलं होतं. महाराजांनी युद्धनीतीचा अभ्यास केलेला होता, शास्त्र नीतीचा अभ्यास केलेला होता. म्हणून महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध पुन्हा एकदा ती सुरत लुटली. एकच तत्व महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलेलं होतं, देशद्रोही असाल तर तुमचे हातपाय कापले जातील, तुम्हाला यमसदनाला धाडलं जाईल. देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परवते, देशात देवदास पावती फत्ते, तदर्थी संशय नाही. हे मी आपल्याला आधी सांगितलं. देशद्रोही असाल तर तिथेच तुमचे हातपाय कापले जातील, पण देशभक्त जर असाल, पराक्रमी जर असाल, तर तुमचा इमानास पात्र व्हाल. बाजी प्रभूंना ते इमान प्राप्त झालं होतं. बाजी प्रभूंसारखी एक एक नररत्न महाराजांच्या ठाई त्याच्यामुळे होती. देशभक्तांना या स्वराज्यामध्ये उदंड पराक्रम गाजवायला मोकळं मैदान होतं. देशद्रोह्यांना मात्र इथे अजिबात जागा नव्हती. असे हे महाराज, अशी ही महाराजांची युद्धनीती. एक एक संकट महाराज थोपवत होते, एक एक संकट महाराज पार करून जात होते. आणखी संकट येणार होती. महाराजांच्या चरित्राचा पूर्वार्ध काहीसा या ठिकाणी संपतो. उद्यापासून 2 दिवस महाराजांच्या चरित्राच्या उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. आणखी पुढे मिर्झा राजा जयसिंगाचं मोठं संकट महाराजांवरती कसं आलं, आणि मग त्या आग्र्याहून सुटका झाल्याची रोमहर्षक कहाणी, रोमहर्षक कथा उद्याच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया. आणि मग नंतर रविवारच्या भागामध्ये इतर महाराजांच्या सगळ्या युद्धविषयक लढाया तर आपण जाणून घेतो, पण राज्यकारभार कसा महाराजांनी केला, त्या राज्यकारभाराबद्दलच्या काही गोष्टी आणि शिवराज्याभिषेक आणि शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावं, काय बोध घ्यावा, काय धडा घ्यावा, या सगळ्याचा उहापोह पुढच्या सगळ्या भागांमध्ये आपण करूयात. तोवर आज वाणीला इथेच विराम देतो. मनपूर्वक धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद पारची. आपल्या ओजस्वी वाणीतून शिवचरित्र ऐकताना अंगावर काटा झाला. जणू काही आम्हाला तुम्ही शिवकाळातच नेऊन ठेवलंय असं वाटत होतं. आपण आता हळूहळू राज्याभिषेककडे चाललो आहे व रविवारी विस्तृतपणे आपण राज्याभिषेकाबद्दल ऐकून घेऊया. तोपर्यंत मी जदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलं ते मी वाचून दाखवतो. राष्ट्रनिर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात अन्य कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही. नेमके हेच महत्त्वकृत्य शिवाजी महाराजांनी करून दाखवले आहे. तर श्रोतांनो, आपण भेटूया उद्या. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. धन्यवाद.